ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी 351 ते 400। एरवी अर्जुना पहा की या सर्व यज्ञातील सामग्रीचा माझ्या वाचून भोग घेणारा दुसरा कोण आहे? सर्व यज्ञाचा आरंभ मी आहे आणि यज्ञाचा शेवटही मीच आहे। अशा प्रकारे यज्ञाच्या आरंभी व अंती असणारा जो मी त्या मला टाकून हे दुर्बुद्धीने याज्ञिक इंद्रादी देवांना भजले, ज्याप्रमाणे गंगेच्या काठी तर्पण करावयास बसले, म्हणजे गंगेतील पाणी घेऊन ते देव आणि पितर यांना उद्देशून गंगेतच पुन्हा टाकतात, याप्रमाणे माझेच मला देतात, परंतु ते वेगवेगळ्या भावनेने देतात। म्हणून हे अर्जुना, ते कधीही माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाही, तर ते ज्याची इच्छा मनात करतात त्या लोकांना जातात। मनाने, वाचेने व इंद्रियांनी ज्यांना भजन प्रवाह इंद्रादी देवाच्या मार्गाकडे आहे, त्यांचा देह हे पडता क्षणीच त्यांना स्वर्गात देव शरीर मिळते, अथवा श्राद्ध पक्षादी जी पितरांची व्रते आहेत, ती व्रते जे अंतकरणपूर्वक पाळतात, ते मेल्यावर त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते, किंवा भूतखेतादी शूद्र देवता ही ज्यांची श्रेष्ठ दैवते आहेत व ज्यांनी ज्यांची जारण मारण उच्चाटन इत्यादी तामस कर्माने उपासना केली आहे, त्यांना देहरूपी पडदा दूर होतो आणि नंतर त्यास भूतखेतादिकांची गती मिळते। याप्रमाणे ज्यांनी अशा हेतूने कर्मे केली असतील, ती त्यांना तशी फलद्रूप होतात। मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिले, ज्यांनी कानांनी माझ्याच गोष्टी ऐकल्या, मनामध्ये ज्यांनी माझीच कल्पना केली व वाणीने माझेच वर्णन केले, सर्व अंगांनी सर्व वाणीने मीच समजून ज्यांनी नमस्कार केला व ज्यांनी दान पुण्य इत्यादी जे काही केले ते सर्व माझ्याच उद्देशाने केलेले असते, ज्यांनी माझे ज्ञान करून देणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास केला, ते आत बाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले आहेत। ज्यांना माझ्याकरिताच आयुष्य लाभलेले आहे, म्हणजे जे आपले आयुष्यच माझाच लाभ होण्याकरिता खर्च करतात, आम्ही हरीचे दास आहोत असे भूषण मिळविण्याकरिता जे आपल्या ठिकाणी अहंकार घेतात, ते जगात एक माझ्याच लोभाने लोभी आहेत। जे माझ्या विषयीच्या कामनेनेच कामनायुक्त आहेत, जे माझ्या विषयीच्याच प्रेमाने प्रेमयुक्त आहेत व जे माझ्या ठिकाणी बोलल्यामुळे वेडे झाले आहेत, म्हणून लोकांना जाणत नाहीत। ज्यांची शास्त्रे मलाच जाणतात, जे अशा मंत्रांचा जप करतात की त्यापासून त्यांना माझीच प्राप्ती होते, अशा प्रकारे ज्यांनी आपल्या कायिक, वाचिक, मानसिक या सर्व कर्मांनी माझे भजन केले, त्यांना मरण येण्याच्या पूर्वीच त्यांचे माझ्या स्वरूपाशी निश्चित करून ऐक्य झालेले असते। ते मग मरणसमयी इतर गतीस कसे जातील? याकरिता ज्यांनी अर्पण करणाऱ्या निमित्ताने मला आपला आत्मभाव अर्पण केला आहे, असे माझे भजन करणारे जे आहेत, ते माझ्या मोक्ष गतीस जातात। अर्जुना, भक्ताने आपला जीव भाव अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही। अरे, मी इतर दुसऱ्या कोणत्याही उपचारांनी कोणालाही वश होत नाही। येथे जो मी परमात्मा स्वरूप जाणले असे म्हणतो, त्यास ते खास कळले नाही असे समजावे। माझ्या पुढे जो आपला संपन्नपणा मिळवतो, तोच त्याला उणेपणा आहे। जो आम्ही कृत्यार्थ झालो असे म्हणतो, तो काहीच झाला नाही असे समजावे। अथवा अर्जुना, यज्ञ, दान किंवा तप याच्या योगाने मी सहज भगवत प्राप्ती करून घेईल, असा जर कोणाला गर्वाचा पुंज असेल, तर यज्ञ, दान, तप वगैरेची गवताच्या काडी एवढीही देखील माझ्याजवळ किंमत नाही। अर्जुना, विचार कर, ज्ञान संपन्नतेच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे काय? किंवा शेषापेक्षा अधिक तोंडाने बोलणारा कोणी भेटेल काय? तो शेष देखील माझ्या अंथरुणाखाली लपून बसतो। दुसरा जो वेद, तो मी परमात्मा असा नाही की मी तसा नाही असे म्हणून परत फिरतो। माझ्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सनकादिक अगदी वेडे पिसे झालेले आहेत। तपस्व्यांची निवड करू गेले तर जो महादेवाच्या पंक्तीला बसविता येईल असा कोणी तपस्वी आहे का? ज्या शिवाने देखील अभिमान टाकून माझे चरणोदक गंगा मस्तकावर धारण केली, अथवा ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोणी आहे का? ज्या लक्ष्मीच्या घरी श्रियेसारख्या दासी आहेत, ज्यांनी भातुकलीच्या खेळताना केलेल्या घरकुलास अमरावती हे नाव दिले, तर इंद्रादिक हे ज्यांच्या खेळातील बाहुल्या होणार नाहीत काय?
खेळाचा कंटाळा येऊन जेव्हा दासी खेळ घरकुले वगैरे मोडतात तेव्हा मोठे मोठे इंद्रासारखे देव रंक होतात. ज्या ज्या झाडांकडे एवढेसे पाहतात ते कल्पवृक्ष होतात व जिच्या घरातील सानिध्य असलेल्या दासीची एवढी शक्ती आहे अशी जी ऐश्वर्याची मुख्य मालकीन लक्ष्मी तिच्याही येते किंमत नाही. हे अर्जुना, मग ती जेव्हा आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्याच्या अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला पात्र झाली. एवढ्याकरिता आपल्या ठिकाणचा मोठेपणा दूर टाकून द्यावा. शास्त्राध्ययन केल्याचा पुंज असला तर तो सर्व टाकून जसे काही आपण शास्त्राध्ययन केलेच नाही अशी वृत्ती ठेवावी. जगतात अशा प्रकारचा सर्व प्रकारे लहानपणा जेव्हा घ्यावा तेव्हा माझे सानिध्य प्राप्त होते. अरे अर्जुना, हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्र सुद्धा नाहीसा होतो. त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या यत्किंचित प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा. याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जिथे चालत नाही आणि शिवाचेही तप जिथे पुरे पडत नाही त्या मला परमात्म्याला सामान्य व अजागळ लोक कसे जाणू शकतील. याकरिता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणाचे निम्बलोन करावे. तसेच संपत्तीचा पुंज ओवाळून टाकून द्यावा. मग अमर्याद भक्तीच्या उत्कर्षाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ वाटले तर तसे कसल्याही झाडाचे का असेना भक्त माझ्या पुढे ते दाखवितो आणि ते घेण्याकरिता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचे सेवन करतो. अर्जुना, भक्तीच्या उद्देशाने भक्ताने एखादे फूल मला दिले, विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा, परंतु भक्तीने भुलल्यामुळे प्रेमभरात मी ते तोंडात घालतो. हे राहू दे, फुलाचीच काय गोष्ट आहे, कसल्याही झाडाचे एक पानच का होईना, मग ते ताजेच पाहिजे असे नाही, वाळलेले किंवा कसलेही असले तरी चालेल, परंतु ते दिलेले पान ज्याच्या सर्व प्रेमाने भरलेले आहे असे मी जाणतो आणि भुकेलेल्या अमृतामुळे जसा संतुष्ट होतो त्याचप्रमाणे ते पानच परंतु तितक्या आनंदाने मी खाऊ लागतो. अथवा एक वेळ असेही घडले की पाला खरा पण तोही मिळाला नाही, पण पाण्याचा तर कुठे दुष्काळ नाही ना. ते पाणी वाटेल ते बिनखर्चाचे मिळण्याचा काही प्रयत्न न करता स्वभावतः प्राप्त झालेले आहे. तेच आपले सर्व भांडवल समजून ज्याने मला अर्पण केले त्याने त्या करण्यात वैकुंठापेक्षा मोठी मंदिरे माझ्याकरिता तयार केली व कौस्तुभ रत्नापेक्षा जास्त तेजस्वी रत्नाचे अलंकार मला अर्पण केले. ज्याने क्षीरसागरासारखी मनोवेधक दुधाची अनेकशा यागृहे माझ्याकरिता उत्पन्न केली त्याच्या त्या करण्यात कापूर, चंदन, अगरू अशा त्या सुगंधी पदार्थांचा मेरू एवढा डोंगर ज्याने मला अर्पण केल्याप्रमाणे होते. त्याने आपल्या हाताने मजकरिता सूर्याला दीपमाळेवर लावले. ज्याने गरुडाच्या सारखी वाहने, कल्पवृक्षाचे बगीचे व कामधेनूचे कळप मला अर्पण केले. मला अमृतापेक्षा रसभरीत अशी पुष्कळ पक्वाने याने नैवेद्यास दिली. अर्जुना, मी भक्ताच्या थेंबर पाण्याने याप्रमाणे संतुष्ट होतो. अर्जुना, हे तरी सांगावयास कशाला पाहिजे, तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की नाही. मी पोह्याकरिता सुदामदेवाने आणलेल्या परचुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडल्या. मी एक भक्तीस ओळखतो, मग त्या ठिकाणी लहान थोर अशी निवड करीत नाही. आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीने पाहुणे होतो. बाकी पान, फूल, फळ याचे अर्पण करणे हे मला भजण्याचे केवळ निमित्त आहे. वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते असे म्हटले म्हणजे भक्ताच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्तित्वच होय. म्हणून अर्जुना, एक प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे. असे जर करणे असेल तर मग सहजच आपल्या मनोरूप देवालयामध्ये तू मला विसरू नकोस. तू जे काही व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयाचा भोग घेशील अथवा अनेक प्रकारच्या यशरूप कामानी हवन करशील किंवा विशिष्ट योग्यता पाहून दाणे देशील अथवा तू आयजल या नोकरांना जी वेतने देशील किंवा तप वगैरे
साधने, आद्यशक्ती किंवा व्रताने आचरण कर वृद्धी. तात्पर्य, जे जे कर्म जसे तुझ्याकडून स्वभावत घडेल मग ते सांग अथवा असांग, ते सर्व कर्म माझ्या प्रित्यर्थ आहे असे समजुतीने कर. परंतु अमुक कर्म मी केले अशा कर्तृत्वाची आठवण आपल्या मनामध्ये तू मुळीच ठेवू नकोस. याप्रमाणे सर्व कर्मे शुद्ध करून मला अर्पण कर.